शिवतीर्थावरून राज ठाकरे यांच्या मनसेचं इंजिन महायुतीच्या दिशेने धावणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या संदर्भात एक सूचक विधान केलंय। थोड्याच वेळात राज ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे। शिवाजी पार्कमधून राज ठाकरे महायुतीची घोषणा करणार का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे। अगदी काही वेळातच राज ठाकरे इकडे दाखल होतील आणि त्यानंतर ते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागेल। काल या संदर्भातला एक टीझर रिलीज झाला होता। यामध्ये मला तुमच्याशी बोलायचंय, थेट बोलायचंय असं राज ठाकरेंनी आवाहन मनसैनिकांना केलेले होतं आणि ते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आता सगळ्या राज्याला लागली। बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊया। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आमचं चिन्ह हे गेले 18 वर्ष आम्ही चिन्ह सांभाळलेलं आहे आणि आमचं चिन्ह हे आता रजिस्टर चिन्ह आहे। आम्हाला चिन्ह स्वतःचं मिळालं तर आम्हाला आनंद आहे। शेवटी त्याच्यानंतर लोकसभेनंतर विधानसभा आहेत, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती सगळ्या निवडणुका आहेत ना, त्याच्यामुळे फार लांबचं पाहूनच निर्णय करावा लागतो, असं निर्णय नाही घेता येत। यावरतीच चर्चा अडली आहे असं म्हटलं जातं। नाही ते कळणार आता मला कल्पना नाही त्या विषयावरती, परंतु चर्चा चालू पॉझिटिव्ह चालू। आणि माझा सहकारी पद्मेश आपल्या सोबत आहे। पद्मेश सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहे। पद्मेश, साधारण किती वेळात राज ठाकरे इथून निघतील? नक्कीच नम्रता, आपण बघू शकतो की आता अर्ध्या ते पाऊण तासात राज ठाकरे ते त्यांचं जे निवासस्थान आहे तिकडून निघणार आहेत। त्याचबरोबर आपण बघू शकतो की इथे संपूर्ण राज्यभरातले कार्यकर्ते इथे येत आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं हे जे अनेक आपण बघू शकतो हे जे शिवसेना भवन आहे तिकडून जो गेट आहे तिकडून अनेक जे कार्यकर्ते इथे येत आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं की ढोल ताशांच्या गजरात इथे कार्यकर्ते येत आहेत। त्याचबरोबर जे महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक असेल, त्याचबरोबर गुजरात असेल, तिथून कार्यकर्ते येत आहेत। काय सांगाल काका, कुठून आलात तुम्ही? आम्ही मीरा रोड प्रभाग क्रमांक 20-21 मीरा रोड वेस्ट। काय बोलाल, आज राज ठाकरे संपूर्ण मनसैनिकांना संबोधित करणार आहेत, काय सांगाल? राज ठाकरे सगळ्या मनसैनिकांना संबोधित करणार आहेत। आपण बघितलं राज ठाकरेंनी 2 आठवड्यापूर्वी जी अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर महायुतीमध्ये मनसे सामील होईल अशा चर्चा होत्या, काय सांगाल? आज तुम्हाला तिथेच कळेल की राजसाहेब काय सांगतील, कारण की आमच्यासाठी पण ते सरप्राईज आहे की राजसाहेब आज काय घोषणा देणार आणि आम्हाला काय सांगणार आहे ते, कारण आम्हालाही काही माहिती नाहीये की राजसाहेब काय सांगणार। तुम्हालाही ते आज तुम्हाला कळेलच, त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही तुम्हाला। त्याच सगळं बघितलं की राज ठाकरेंची वाट हे सगळे मनसैनिक बघत आहात। आपण बघू शकतो जे गेट आहे त्या गेटवरती तुफान गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर जे अनेक कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत, त्याचबरोबर आपण बघू शकतो जे लांब लांब जे मराठवाडा असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर अनेक जे महाराष्ट्रामधले जे जिल्हे आहेत तिथून अनेक जे कार्यकर्ते इथे आलेले आहेत। थोड्याच वेळात आता राज ठाकरे पण त्यांच्या घरातून निघणार आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे कोणत्या कोणत्या विषयावरती हात घालतील हे बघायला महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होतील का याबाबत आपल्याला थोड्या वेळाच कळेल। अगदी पद्मेश, सोबत रहा। आपण आता मैदानात जाऊया, शिवाजी पार्कवर जाऊया, ज्या ठिकाणी श्रेयस सावंत माझा सहकारी आपल्या सोबत आहे। श्रेयस, गर्दी कितपत होतीये आणि कोण कोण नेते मनसेचे पोहोचलेले आहेत? बॅकस्टेजला नम्रता आणि खऱ्या अर्थानं आता इकडे कार्यकर्ता उत्साह जो आहे तो आता शिगेला पोचलेला आहे। आज राज ठाकरे खऱ्या अर्थाने काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुमचं पण अनेक दिवसांपासून लक्ष असेल, तुमच्याकडे अनेक कार्यकर्ते येत असतील, काय घडतंय असंच उत्तर मिळणार का? बघू आता, सर्वांनाच उत्सुकता आहे, आम्हाला देखील उत्सुकता आहे तुमच्यासारखीच, पण जे घडेल ते चांगलं घडेल आणि साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मनसैनिक म्हणून मान्य असेल। सैनिक म्हणून निर्णय मान्य असेल, पण कुठे ना कुठे आजचा जो निर्णय तो नवी संजीवनी पक्षाला दिला असं तुम्हाला वाटतं? नाही, संजीवनी नक्कीच पक्षाला देईल, कारण का आम्ही आतुरता असते आम्हाला प्रत्येक वेळी की सन्माननीय राजसाहेब एक पाडव्याच्या दिवशी काय विचार मांडतात, काय नवनिर्माणाची व्याख्या जी आमची आहे ठरलेली की काय दरवर्षी प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळं नाविन्यपूर्वक असतं। जसं लावरे तो व्हिडिओपासून जी सुरुवात झालेली होती, ट्रेंड काहीतरी सेट आम्ही करत आलेलो आहे, प्रेझेंटेशन्स दिलेले होते नाशिकच्या नवनिर्माणावरती वगैरे। तर ह्यावेळी पण नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे, सगळ्यात हटके असणार आहे। आणि आता काय बोलतात या लोकांसारखे आम्ही कार्यकर्ते पण उत्सुक आहोत।
एकूणच अमित शहा यांची घेतलेली भेट त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलणार आहेत. ते असं सुद्धा म्हटलं काय घडलं मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं जे ते आज बोलणार आहेत. पण कुठे ना कुठे एक कार्यकर्ता म्हणून तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या या सगळ्यात? तुम्ही म्हणताय की राज ठाकरेंचं जे राज ठाकरे बोलतो ते आम्हाला मान्य आहे, पण तरीही एक वेगळा माइंडसेट तयार करायला लागेल. नक्कीच साहेबांनी दिल्लीत जी भेट घेतली त्या संदर्भातच जास्त इकडे बोलतील, सविस्तर मांडतील. आणि तुम्हाला माहीत आहे साहेब एक दूरदृष्टी असलेले खूप नेते आहेत, तर त्या संदर्भात ते योग्य निर्णय घेतील. काय ते थोड्याच वेळात राज ठाकरे आता मंचावर येणार आहेत, थोड्याच वेळात राज ठाकरे सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहेत. पण या सगळ्यानंतर अनेक टीझर्स बाहेर आले. त्या टीझरमध्ये एक वाक्य होतं की आम्ही फक्त निवडणुकीचा विचार नाही करत. हे फक्त निवडणुकीचा नाही विचार करत ह्याच्याबद्दल कुठे ना कुठे उत्सुकता जास्त हो नक्कीच उत्सुकता हे त्याच्याबद्दलच आहे ना की काहीतरी नवीन घडेल. राजसाहेब नेहमीच नवीन विचार देत असतात. प्रत्येकाचे विचार राजसाहेबांचे विचार याच्यात डिफरन्स असतो. राजसाहेब एक नवीन दिशा देतात प्रत्येक महाराष्ट्राच्या सैनिकाला, महाराष्ट्रातल्या जनतेला, जेणेकरून मराठी जनता जी आहे त्यांना एक नवीन विचार देतात. आणि महाराष्ट्रासाठी आता राजसाहेबांशिवाय दुसरा नेता नाही आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता एकूणच आता सगळेच लोक जे आहेत ते आता इकडे बॅकस्टेजला जी मुख्य कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तिकडे आले आहेत. थोड्याच वेळात सगळेच नेते मंडळी आहेत स्टेजवर जातील आणि खऱ्या अर्थानं तो जो मंच आहे त्याच्यावर जाऊन खऱ्या अर्थानं विराजमान होतील. थोड्याच वेळात म्हणजे अगदीच अर्ध्या तासाच्या ड्युरेशन टाईममध्ये खऱ्या अर्थानं राज ठाकरे इथे येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीबद्दल सांगणार आहेत. काय गोष्टी घडल्या आहेत या सगळ्या गोष्टीबद्दल राज ठाकरे बोलणार आहेत. पण या सगळ्यानंतर आज बाळा नांदगावकरांनी जो विषय जो वक्तव्य केलं ते वक्तव्य फार महत्त्वाचं नम्रता आपल्याला म्हणावं लागेल की 2014 सालीचा जो निर्णय आहे त्याच्यानंतर काळ बदलला आहे. त्यामुळे आता जर काळ बदलला असेल तर तो काळाच्या बदलल्यानंतर आपण त्या काळाला का सामोरं जाऊ नये असं एक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलंय. त्या वक्तव्याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांचं लक्ष आहे. कारण एकूणच सगळे नेते हळूहळू सगळे येत आहेत. नेते मंडळींची उत्सुकता आहे, त्यांना सुद्धा काही माहिती नाही असं ते वक्तव्य करतायत. पण एकूण या सगळ्यानंतर लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढणार का, मनसे लढणार का, या सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एंट्री घेणार का. आणि जर ते एंट्री घेणार तर खऱ्या अर्थानं जे वाक्य टीजरमध्ये की आम्ही फक्त निवडणुकीचा विचार नाही करत म्हणजेच कुठे ना कुठे हा फक्त लोकसभा पुरता नाही तर मोठा निर्णय आहे का. आणि तो मोठा निर्णय म्हणजे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हे चित्र आपल्याला दिसेल का. त्याकडे लक्ष लागलं नम्रता. अगदी श्रेयस तू सोबत राहत. आपण पंकजकडे जाऊया. पंकज सध्या इथे जे कार्यकर्ते गोळा व्हायला लागले त्यांच्यामध्ये पंकज जसजसा अंधार वाढतोय तसतशी गर्दी सुद्धा वाढायला लागलेली असेल. काय चित्र आहे सध्या मैदानात? नम्रता अंधार जसा वाढतोय तशी गर्दी वाढेल. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की त्यांनी कृपया उजव्या साईड डाव्या साईडची दृश्य जी आहेत ती दाखवावी. लोकांची गर्दी जी आहे ती वाढायला लागलेली आहे आणि गर्दीमध्ये राज ठाकरे नक्की काय बोलणार याच्याविषयीची प्रचंड उत्सुकता आहे. आपल्यासोबत आपल्या काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी नक्की परत बोलणार आहोत की अवघे काही मिनटं जी आहेत ती शिल्लक राहिलेली आहेत. राज ठाकरे काय बोलतील, काय बोलावं अशी अपेक्षा आहे. काका काय सांगाल, राज ठाकरे काय बोलतील, भाषणाकडून काय अपेक्षा आहेत? राज ठाकरे काय बोलतील, तुम्ही काय सांगाल, काय अपेक्षा आहेत? अख्खा महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक आलेले आहे. आम्ही नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातून आलेलो आहे. इथं आम्हाला आज साहेब काय मार्गदर्शन करणार. आम्ही आज लाखोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आलेले आहे विचार ऐकण्यासाठी साहेबांचे. किती उत्सुकता आहे तुमच्या मनामध्ये? काही मिनिटात राज ठाकरे साहेब आज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आपले राज समर्थक आलेले आहेत आणि आपल्या सरांना माहिती. जय भवानी जय शिवराय. दादा, राज ठाकरेंच्या भाषणाकडे तुमची काय अपेक्षा आहे? काय बोलावं असं वाटतं राज ठाकरेंनी? राजसाहेब ठाकरेंचं राजसाहेब हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. कारण तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मान्य राजसाहेब हवे आहे. कारण तर इथल्या गरिबांचं शोषितांचं. तुमची काय अपेक्षा? पंकज या ठिकाणी तू गर्दीमध्ये गेल्या बरेच वेळापासून आहेस. गर्दीमध्ये एक चर्चा असते साधारण. काय चर्चा आहे या गर्दीमध्ये? राज ठाकरे काय बोलणार आहे? काय कयास इथे गर्दीमध्ये बांधले जात आहेत? मला म्हटलं तर राजसाहेब ठाकरे करू शकते, याच्या पलीकडे कोण नाही शकत. कारण की
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गर्दीमध्ये चर्चा एकच आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुका आहेत. राज ठाकरेंची अमित शहांसोबतची दिल्ली वारी असो, त्याच्यानंतर मुंबईच्या बँड्राच्या हॉटेलमध्ये झालेली बैठक असो ताज लँडसेंडला, त्याच्यानंतर मध्ये आधेच चाललेली खलबतं असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांची झालेली भेट असो, याच्यावरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका नव्या भूमिकेत दिसतील का, अशी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. गेल्या काही दिवसात अगदी आणि हीच चर्चा पंकज थोडंसं थांबवतोय. आपण बॅकस्टेजला जाऊया. श्रेयस आपल्या सोबत आहे आणि त्यांच्यासोबत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आहेत. श्रेयस, खऱ्या अर्थानं आपल्या सोबत आता शाळेत येत आणि या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे अनेक वेळा खऱ्या अर्थानं वक्तव्य करणार होते. सगळे लोक त्यांना विचारत होते की काय घडतंय काय नाही घडतंय. याचं उत्तर तुमच्याकडे देखील नव्हतं. गुढीपाडव्याची बैठक जेव्हा झाली तेव्हा सुद्धा त्यांनी कुठंही वक्तव्य केलं नाही. ताज लँडसेंडच्या भेटीनंतर त्यांनी वक्तव्य केलं नाही. काय सांगाल आज त्याचं वक्तव्य करणार आहेत? किती उत्सुकता तुम्हाला सुद्धा आहे? सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आदरणीय राजसाहेबांचं मत आहे की जे काय टीका होते आहे, जे काय लोकांचं म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचतो आहे आणि सर्वांना आजच्या दिवशी 9 एप्रिल गुढीपाडव्याच्या सभेला सगळ्यांना उत्तर मिळेल असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. कुठे ना कुठे तुम्ही अनेक मेळावे बघितले आहेत मनसेचे. हा मेळावा वेगळा आहे का? कारण हा वेगळा दिशा देणारा मेळावा आहे. कारण आज जो निर्णय घेतील तो येणारा फक्त लोकसभा निवडणुकीचा नाहीये, तो येणारा पूर्ण काळाचा असेल. नक्की हा खूप महत्त्वाचा मेळावा आहे आमच्यासाठी आणि आजचा दिवस नेहमी आमच्यासाठी खूप चांगला असतो. राजसाहेबांनी हे बघा, आम्ही एकटे तर किती वर्ष चाललोच आहे, एकला चालू आमची भूमिका राहिलीच आहे. आता मला असं वाटतंय की ज्या प्रकारे राजसाहेब, आणि हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ज्या प्रकारे राजसाहेब आपल्या वर्धापन दिवसाच्या भाषणामध्ये बोलले होते की मी आताला सगळ्यांना सत्तेच्या दिशेने घेऊन जाणार, कुठेतरी काहीतरी महत्त्वाचे निर्णय आज ते सगळ्यांसमोर लोकांसमोर मांडतील अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलात की निवडणूक तुमच्यासाठी नवीन नाहीये, तुम्ही सुद्धा निवडणूक लढलात. कुठे ना कुठे माइंडसेट पण बदलावं लागेल, कार्यकर्त्यांपासून लास्ट लेवलला पण बदलावं लागेल. जो निर्णय होईल राजसाहेबांवरती आम्हाला सगळ्यांना खूप विश्वास आहे. जे दिशा ते देणार, जे निर्णय ते घेणार, त्यांच्यासोबत संपूर्ण पक्ष, प्रत्येक मनसैनिक त्यांच्या सोबत आहेत. त्यांचं जे काय आदेश त्यानुसार आमची पुढची वाटचाल. एक शेवटचा प्रश्न विचारेन, जर परत स्वबळावर लढण्याचा विचार केला तर तुम्ही सगळे सज्ज आहात? हो नक्की. आधी आमचं असं काही विषय नव्हताच. आधी आमची गेले 1 वर्ष तयारी चालूच आहे. फक्त लोकसभेची नाही, पुढच्या सगळ्या विधानसभा आहेत, महानगरपालिका आहेत, आमची स्वतःची तयारी नक्की चालू आहे. समजा जे काय निर्णय राजसाहेब घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहोत. खूप खूप धन्यवाद ताई, थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता, एकूणच जर बघितलं गेलं तर आता आपण बॅकस्टेजचे चित्र आपण खऱ्या अर्थानं इथं जी लोक आली आहेत, नम्रता, ती सगळी मुख्य नेते मंडळी जी आहेत पक्षाची, ती सगळी मुख्य नेते मंडळी आणि पदाधिकारी आणि सभासद जे सगळे आहेत ते आता इकडे आपल्याला बॅकस्टेज दिसत आहेत. बाकी कोणालाच इकडे एंट्री दिली गेली नाहीये. काही पोलिसांचे